मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ पाहायला मिळालेला आहे। फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। तर समजावून सांगा असं म्हणत आदित्य ठाकरेंवर शिंदे संतापली। विधानसभेत मंत्र्यांची अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तर देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी आक्षेप नोंदवलाय। विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं स्पष्टीकरण अमान्य करत आदित्य ठाकरे यांनी थेट विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला। फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय। तर स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात उपस्थित राहून आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, फेकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। सभागृहात तरी बसायचे का? अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं। जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते। समजून सांगा, समजून सांगा। ठीक आहे। विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभागृहात एंट्री झाली। काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका शिंदेंनी केली आहे। आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेलं आहे, कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। फोडाफोड मंत्री आहेत उपमुख्यमंत्री म्हणून, एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू। सभागृहातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टीकरण देत असतानाच विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत विरोधकांनी वॉकआउट केला। यावेळी नार्वेकर देत असलेली माहिती चुकीची असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। आपल्याला माहिती आहे, बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे। असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात। त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो। असं असताना मला वाटतं यात काही गैर नाहीये। मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे, 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे, बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा। असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि मग घाबरून खाली बसतो। अध्यक्ष महोदय, आम्ही खूप हुशार आहोत, आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत। आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल, कुठेतरी गावी जन्माला आला असेल, पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो पण कळणार। शशी थरूर पण उत्तर आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल, याचा अर्थ पाठवा म्हणून, कारण का जीपॅट वगैरे काय येत नाहीये, ते चॅट जीपीटी मध्ये होतो, अर्थच कळत नाही। अबॅन्डन्ड कॉशन काहीतरी। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये निधीचं कारण देत प्रवेश केला आणि या 6 खासदारांना 2 वर्षात मिळालेल्या निधीची माहिती आता समोर आली आहे। निधी असून सुद्धा विकास कामांची बोंब दिसून येते। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात किती निधी मिळाला आणि त्यांनी किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली। या आकडेवारीवरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच झुंपली। संजय देशमुखांना एकूण 18 कोटी 6 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी 1 कोटी 42 लाखांचाच निधी त्यांनी खर्च केलाय। 106 कामांपैकी फक्त 7 कामं त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आली आहेत। संजय दिना पाटलांना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झालाय।
यापैकी फक्त 15 लाख रुपयेच त्यांनी खर्च केले आहेत. 40 पैकी एकही काम त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आलं नाही. भाऊसाहेब वागचौरेंना एकूण 14,70 लाखांचा निधी मंजूर झालाय. यापैकी फक्त 71 लाखांचा निधीच त्यांनी खर्च केलाय. 135 पैकी फक्त 2च कामं त्यांना पूर्ण करता आली आहेत. नागेश पाटील आष्टीकरांना एकूण 19 कोटींचा निधी मंजूर झालाय. यापैकी फक्त 5,06 लाख रुपयेच आष्टीकरांनी खर्च केले आहेत. 79 पैकी 28 कामं त्यांनी पूर्ण केली आहेत. ओमराजे निंबाळकरांना आतापर्यंत एकूण 18,50 लाखांचा निधी मिळालाय. यापैकी फक्त 1,97 लाखांचा निधी निंबाळकरांनी खर्च केलाय. 130 पैकी फक्त 21 कामच त्यांना पूर्ण करता आली आहेत. संजय जाधवांना एकूण 14,70 लाखांचा निधी मिळालाय. यापैकी फक्त 3,78 लाख रुपये विकास कामांवर खर्च झाले. 56 पैकी 25 कामं जाधवांनी पूर्ण केली आहेत. 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश मिळत नव्हतं आणि निधीचा प्रश्न होता प्रत्येक गावात आणि त्याच्यामध्ये आमच्या माध्यमातून तेवढी कामं होत नव्हती. हे सर्व 6 खासदार एकत्रितरित्या बसलो आणि सर्वांनी सामूहिकरित्या हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाहीत. 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. कशा पद्धतीनं हे सर्व कामं होत असतात कारण प्रत्येक कामाचं पत्र दिल्यानंतर त्याचं एस्टिमेट होते. ते एस्टिमेट झाल्यानंतर त्याला सँक्शनिंगचे अधिकार कलेक्टरला दिलेला आहे. मधात काही वेळ पोर्टल बंद राहते. पोर्टल चालू झाल्यानंतर ह्या सर्व प्रोसेस होतात. 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही. की सामान्य लोकांनी जो कौल दिला त्या ठिकाणी मतदान करत असताना तो सत्तेच्या बाजूने दिला, त्यांची विकास कामं होण्यासाठी दिला. तर मला वाटते त्याच्या बाबतीत जी मी भूमिका घेतली ती मला गैर वाटत नाही. तर आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावावेळी मराठी भाषेची चिरफाड झाली असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका केली. नार्वेकरांनी दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल असा केलेला होता. त्यावरून देखील राज ठाकरे यांनी टीका केली. नार्वेकरांनी आशाताईंचा नाही तर मराठी भाषा निधनाचा शोकप्रस्ताव मांडला अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरून राज ठाकरे चांगलेच संतापले. पद्मविभूषण आशा भोसले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी टीका केली. शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकरांनी केलेल्या भाषिक चुका आणि उच्चारांवर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकरांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना नीट वाचता येत नाही हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाळ मंगेशकर असा करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळी सभागृहामध्ये उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहिती आहे. भाजपनं जी काही खोगीर भरती सुरू केली आहे त्यामध्ये त्यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी झाली आहे. सभागृहामध्ये फडणवीस उपस्थित होते का माहिती नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फार फरक पडला असेल. गुलाबी आंखें जो तेरी देखी यासारखी अनेक गाणी म्हणणाऱ्या फडणवीसांना कोणत्या महान व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत
आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं. पण त्यांचं म्हणणं सोपं आहे. सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना, बस झालं. दीनदयाळ मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो, काय फरक पडतो. आणि श्री एकनाथ शिंदेना पण याच्याशी देणं घेणं असण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध. बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या किरण पावसकरांवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर किरण पावसकरांनी माफी न मागता फक्त सारवासारव केली आहे. तर पावसकरांना बाळासाहेबांचा अपमान करायचा नव्हता असं स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. शिंदेच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. 6 फुटीर खासदारांचा काल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी स्टेजवरच किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टी. किरण पावसकर यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चांगलेच संतापलेत. हे बा, किरण पावसकर शिवसेनेचं मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस आहे. याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला. किरण पावसकर स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होतात आणि मला किरण पावसकर बोलण्यापेक्षा तो ज्यांच्या आशीर्वादाने बोलतो, शिंदे साहेबाचे वगैरे, यांनी असे जे आहे ना टवाळखोर शिवसेना प्रमुखाचा अवमान करण्याला, यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे. नाही, मुळामध्ये शिवसेना प्रमुखांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर कोणी बोलणं हे चुकीचं आहे. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्या बद्दलचा आमचा असलेला अभिमान, स्वाभिमान, त्याच्याबद्दलचं कोणीही कोणतंही वक्तव्य करणं. म्हणून किरण पावसकरनी जरी वक्तव्य केलं असेल तर त्याला आमचं समर्थन नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले. त्यांचं पालन पोषण याच पाळणा घरात झालंय मातोश्रीच्या. नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं, कुपोषणाने मेला असतात. किरण पावसकरांचं जे वक्तव्य होतं ते काही शिवसेना पक्षाचं नव्हतं, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य होतं. त्याच्यामुळं त्यांचं वक्तव्य शिवसेनेशी कोणी जोडू नये, त्या वाक्याचा आणि शिवसेना पक्षाचा कोणी संबंध जोडू नये. बाळासाहेबांचा अवमान करणार नाही, झालेला नाही आणि भविष्यातही आमच्याकडनं होणार नाही. मी फक्त तुलना दाखवली, इकडे काम करतायत त्या खासदार काय करतात आणि तिकडचं नेतृत्व काय सांगतं, मी त्याबाबत बोललोय. बाकी विषयामध्ये त्याच्यामध्ये आम्ही बोललेलो नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही. किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक कोण करू शकत नाही. ठाकरेंच्या पक्षामधून फुटल्यानंतर खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊतांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मी तुझ्या नादाला लागतो असं म्हणत राऊतांनी संजय पाटलांना थेट आव्हान दिलं. 50 कोटी गेले, आता गप्प बस अशा शब्दात संजय राऊतांनी निशाणा सुद्धा साधलाय. मी तिकीट मागितली नव्हती, तो मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली. का राजूलला लढवा, राजूलताईंना लढायची काही शोक नव्हता. राजूलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते आणि त्यांनी मनसेला जाऊ नये, नाही तर मनसे तिकडे त्या निशाताई होत्या आमच्या, मनसेला जाऊ नये म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजूलताईच्या नावावरती आणि माझ्या एका खासदारांच्या मुलीला पाहिजे म्हणून ते आमच्यावर टाकली. मी लागतो ना आदाला, चल त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, चल हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल आता बघतो मी. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही. संजय पाटील स्वतः दबंग आहेत. या अशा पोकळ धमक्यानं ते घाबरत नाहीत.
घाबरणार नाही. ऑपरेशन टायगर नंतर नाशिकचे ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फॉलोअर्स वाढले. राजाभाऊ वाजेंचे फॉलोअर्स जवळपास 30 ते 40 हजारांनी वाढले, तर ओमराजे निंबाळकरांच्या फॉलोअर्समध्ये घट झाली आहे. ऑपरेशन टायगर नंतर नाशिकचे ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फॉलोअर्स वाढले आहेत. राजाभाऊ वाजेंचे फॉलोअर्स जवळपास 30 ते 40 हजारांनी वाढलेत. राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. नाशिकमधल्या शिवसैनिकांनी राजाभाऊंचं जल्लोषात स्वागतही केलं. दुसरीकडे ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणार नाहीत अशी अपेक्षा शिवसैनिकांची होती. पण ठाकरेंना रामराम करत ओमराजे निंबाळकरांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये घट झाली. ओमराजे निंबाळकरांचे जवळपास 10 ते 15 हजार फॉलोअर्स कमी झालेत. सोशल मीडियात त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर निंबाळकरांविरोधात पोस्टचा अक्षरशः पाऊस पडला. सातारा सांगली परिषद निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल. जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना इशारा दिलाय. सातारा सांगली परिषद निवडणूक पडायला पाहिजे होती, मतं कोणी दिली नाहीत, काय घडलं या संदर्भात नक्की आम्ही हिशोब करू आणि हिशोबात आम्ही पक्के आहोत, काळजी करू नका. मतदान व्हायच्या आधी कोण काय बोलत होतं हे सगळं आमच्याकडे आहे. ते जसं म्हणले आम्ही एका एका मताचा हिशोब ठेवू. आम्ही सुद्धा भविष्यात आमची भूमिका ठरवू काय घ्यायची ती. सातारा सांगलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 173 मतं ही शिवसेनेची आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहेत आणि तिथे आमच्या लोकांनी बेमानी केलेली नाही. आमच्या लोकांनी प्रामाणिकपणे ज्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, त्याच्यामुळे कोणी काही म्हणत असेल तर त्याला काय अर्थ नाही. 100 मतं फुटल्यानं जयकुमार गोरे संतप्त झाले. गोरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे सातारा सांगलीच्या राजकारणात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.